पाली आरिफ भाई। काम झालं ते पुढे जातील तिकडे लक्ष द्या तुम्ही तिकडं ज्यांचं झालंय ते पुढे जातील हवा येऊ द्या मला लक्ष द्या पुढे पेपर कटिंग आली तर पेपर कटिंग व्हॉट्सअप करा त्याच्यावर कारवाई करू आम्ही। पानंद रस्त्यावर सरकार आणि तुम्ही खास लक्ष देऊन त्याच्यावर तुम्ही काम करताय पण पानंद रस्ते पश्चिम महाराष्ट्र विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। कोकणात त्याची भौगोलिक परिस्थिती खूप वेगळी आहे। इथे पानंद रस्ता तुम्हाला दाखवायला शोधून काढलेला रस्ता नाही चुकीचं आहे। इथेही क्षेत्र असते मोठ्या प्रमाणावर 11-12चं मॅपिंग जर बघितलं इंग्रजाच्या काळातलं तर 11-12 जे मॅपिंग झालं होतं त्यामध्ये क्षेत्रस्ते आहे, सिंगल डॉटेड आहे, डबल डॉटेड आहे, असे डॉटेड आहे, पण ते अस्तित्वात नाही आहे। आता आम्ही शोधून काढतो त्या पायवाटी लोकांना अतिक्रमण केले आहे त्यामुळे काही 2 मीटरची आहे, काही 1 मीटरची पायवाट आहे, काही 3 मीटरची पायवाट आहे, शोधून नाही काढला। आता तर आम्ही तो रस्ता नकाशावर तयार करून दिला आम्ही। काय झालंय कोकणामध्ये पायवाटांचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे शेतापर्यंत पायवाटीलाही पायवाटांचं प्रमाण जास्त आहे। आणि आता काय झालंय कोकणातली बरीचशी जी लोक आहेत ते मुंबईमध्ये राहतात आणि गावाला एक दिवस येतात आणि त्यांच्या पुरता तो कंपाऊंड करतात। पायवाट कुठे चाललंय काय जातंय कुणाला काय बघत नाही आणि त्याच्यामुळे जो गावामध्ये शेती करतोय त्याला बराच मोठा वळसा म्हणजे पायवाट अक्षरशः बंद करून टाकतात ते। आणि आता कोकणामध्ये हा बराच मोठा ग्रामीण भागामध्ये मोठा प्रश्न आहे। म्हणून आता आम्ही सर्व शेत रस्ते वहिवाटीचे रस्ते मोजून काढतोय, ती मोजून त्यांचे रस्ते मजबूतीकरण करण्याची योजना तयार केली। मला विश्वास आहे की या राज्यामध्ये असा कुठला शेतकरी शेतात रस्ता नाही, या राज्यामध्ये असा कुठला शेतकरी नाही ज्याच्या शेतात रस्ता नाही आहे, पण तो बंद झालेला आहे, तो कोणतरी ताब्यात घेतलेला आहे, काहीतरी त्याच्या वहिवाट आली आहे कुणाच तरी, ते आम्ही शोधून काढतोय ना। आता 3950 रस्ते एकट्या रायगडमध्ये आम्ही शोधून काढले आहे। 3950 रस्ते आहेत, त्यात आमचे कलेक्टर ते आता डिमार्केशन करतायत, त्यात 6 महिन्यात खुले करतायत सर्व रस्ते। त्यामुळे या योजनेचा फायदा शेतकऱ्याचं जीवन मोठ्या प्रमाणात बदलण्यात होणार आहे। जिथे सागर नाहीच आहे म्हणजे समज ती जी आल्यामध्ये आता काढलेली आहे ती शेतकऱ्यांच्या शेती आणि बागेतून जाणार आहे। त्यातून शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे आणि आल्यामध्ये बदलण्याचं मुख्य कारण आहे या किनारपट्टी लगत सर्व धंद्यांनी जागा घेतलेली आहे, त्यांना किती त्रास होऊ नये त्यांच्या जागा वाचवण्यासाठी ते आल्यामध्ये चेक करतो अलाइनमेंट का बदलली, कुठल्या कारणाने बदलली, जास्त महागडी होती। शासनातर्फे या जमिनी भूमी शेतकऱ्यांना दिल्या जातात, ते शेतीसाठी दिल्या जातात का व्यावसायिक? शेतीसाठी। आणि त्याच्यावर तुमचा व्यावसायिक वापर करू शकत नाही, मग कन्वर्जन करावं लागतं, झोन बदलावं लागतं। जसं आम्ही येण्याचा कायदा रद्द केला, येण्याचा कायदा रद्द करताना काय विचार केला, या राज्यात येण्याची गरज नाही, राज्य झोनिंगवर गेलाय। येण्याचा कायदा रद्द करण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस सरकारची काय होती की कन्वर्जन कशाला पाहिजे, जर झोन झालाय ज्या ठिकाणी अलिबागमध्ये रेसिडेन्शियल झोन आहे, रेसिडेन्शियल विचारला कशाला येणे पाहिजे, इंडस्ट्रियल झोन आहे, इंडस्ट्रियल झोन मध्ये कशाला तुम्हाला येणे पाहिजे। नुसतं आमच्याकडे हा कायदा आणून फक्त पिळवणूक सुरू होती, काही नाही। जर ॲग्रिकल्चर झोन आणि ॲग्रिकल्चर यूज करायचं कशाला येणे पाहिजे तुम्हाला, जेव्हा तुम्हाला कन्वर्जन करायचं असेल म्हणजे ॲग्रिकल्चर झोन मध्ये तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला झोन चेंज करावा लागतो, जमिनीचं झोनिंग चेंज करावं लागतं, येण्याची गरज नाहीये। अशा वेळी ज्या शासनाकडून भूमी यांना भेटलेल्या ज्या शेतीसाठी नंतर त्यांना कन्वर्जन करून व्यावसायिक वापरण्यासाठी मग त्याला जेव्हा शासन फ्री देतं आणि आता तर हा कायदा आहे राज्यामध्ये की शेतजमीन ही शेतकऱ्याला केवळ शेती करता दिली आहे, ती करता येत नाही कन्वर्जन, कायदाच आहे, ती शासन जमा करावी लागतं। शासन मग पुढे त्या जमिनीचं काय करायचं, विल्हेवाट करायचं तो निर्णय घेईल। त्या जमिनीवर मँग्रोव्ह आहे, आता उद्या तुम्ही त्या जमिनी परत घेणार असाल, शेतकऱ्यांना घेणार असाल, तिथे मँग्रोव्ह तालुका असल्यामुळे त्यांचं क्षेत्र किती आहे काय आहे
आमच्याकडे आता इतकी चांगली ड्रोन सिस्टीम आहे, रोवर सिस्टीम आहे, टाचणी टाचणी कळतं गव्हर्नमेंट. आता आम्ही या जिल्ह्याला आता परवा 5 गावांचे पोट हिस्से मोजले. एका गावात पोट हिस्से मोजणी झाली, अधिग्रहाच्या काळात मोजणी झाली होती. ती लाठी काठ्याने झाली होती. आपल्या ज्या बांबूच्या काळ्यावरती त्यांनी मोजणी केली होती, फिजिकली मोजली होती. त्यात खूप फरक पडलेला आहे. त्या मोजणी आणि आताच्या मोजणीमध्ये खूप फरक आहे. आता रोवर्स आहे, आता इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे, आधुनिकीकरण आहे, आता ड्रोन सर्वे आहे. त्यामुळं या ज्या उद्योगांनी जमीन घेतल्या होत्या 15 वर्षापूर्वी, पण उद्योग उभे केले नाही, त्या जमिनी शासन जमा करण्याच्या सूचना मी आता कलेक्टरला दिल्या आहे. पुढच्या 6 महिन्यामध्ये त्यांना शेवटची संधी द्यायची आहे. ज्या रोजगाराला त्यांनी घेतली होती रोजगार करा, नाही तर सरकार वापस घेईल. वापस घेतल्यानंतर मग शेतकऱ्याला देण्याचा निर्णय. कधी स्वस्त अलॉटमेंट असेल ती घेतं, कुठल्या कारणाने घेतली बघावं लागेल. मी एकदा चेक करतो. सर, अलिबाग हे जिल्ह्याचं मुख्यालय आहे. आता तहसीलदारांच्या समोर आपला एक विषय झाला. खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, तर काय सांगाल सर? पत्रकार भवन संदर्भात तुम्ही अतिशय सकारात्मक भूमिका दाखवली, जिल्हाधिकारी साहेबांना देखील सूचना देखील दिल्या. काय म्हणजे नेमकं सर्व तुम्ही जागा मागा, जिल्हाधिकारी प्रस्ताव पाठवतील, शासन प्रस्ताव मंजूर करेल. जिल्हाधिकाऱ्याकडनं जर जिल्हाधिकाऱ्याकडे बसा, शासनाकडे घेऊन या. जसं पुणेने केलं. पुणे पत्रकार संघाने नुसतं असं होणार नाही. पुणेच्या पत्रकार संघाला फोन लावा. त्यांनी तो कसा प्रस्ताव तयार केला, गव्हर्नमेंटकडे आणला, माझ्याशी बसले, माझी सही घेतली, सारं करून घेतलं. तुम्ही सुद्धा 4-5 लोकांची टीम तयार करा. तो प्रस्ताव कलेक्टरकडनं आणा, माझ्याकडे घेऊन या. मी तो प्रस्ताव मंजूर करतो. तो माझ्या अधिकारात आहे. ते जे असेल ते तुम्ही माझ्याकडे काय झालं ते ऐकायला का ना कलेक्टर साहेब, ते गतिमान मध्ये देऊन द्या पैसे. नाही, गतिमान मध्ये देऊन टाका ना पैशाला. गतिमान प्रशासनामध्ये देऊन टाका ना. नाही, गतिमान प्रशासन करून टाका. गतिमान प्रशासन योजनेत करून टाका. काय चिंता नको करा. आणि माझ्याकडे आणा, मी तुमचं करून देतो. जसं पुण्याचं केलं, ठाण्याचं करतोय आम्ही, वाशिमचं करतोय, सर्व जिल्ह्यात, अमरावती करतोय, नागपूर केला आहे. नागपूर प्रेस क्लब फार छान आहे. पुणे प्रेस क्लबला जागा दिली आहे. तुम्ही हा घ्या, चांगलं करा, चांगलं बांधा, चांगलं बांधा त्याला. ठीक आहे. देण्याचा प्रयत्न आमच्या महसूल प्रशासनाने केला आहे. सर्वच विभागाने, महिला बाल कल्याण विभाग, रोजगार हमी विभाग, पशुसंवर्धन, राज्याच्या सर्वच विभाग, आदिवासी विभाग असेल, कृषी विभाग असेल, सर्वच विभागांनी आपापल्या लाभार्थ्यांना, मत्स्य व्यवसाय विभाग आहे, एक मोठा लाभ देण्याची योजना आम्ही तयार केली. राज्यामध्ये 22 जुलै ते 2 ऑगस्ट या काळात किमान 10 लाख परिवाराला वेगवेगळ्या योजनेचा लाभ देण्याचा आम्ही प्रयत्न केला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा जन्मदिवस व माननीय अजितदादाची जयंती 22 जुलै पासून 2 ऑगस्ट पर्यंत आम्ही हा सप्ताह पूर्ण करतो आहे. आणि मला असं वाटतं की यातनं रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर मागच्या 1.5 वर्षामध्ये 2,29,000 परिवारांना रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या योजनेचा लाभ दिला. त्याची बुकलेट आम्ही तयार केली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 3-4 गोष्टी आम्ही ठरवलेल्या आहेत. पुढच्या 6 महिन्यामध्ये रायगड जिल्ह्यातले सर्व शेत रस्त्याची, वहिवाटीच्या रस्त्याची मोजणी करणे आणि सर्व रस्ते रेकॉर्डवर आणून मग या रस्त्याला जी रामजी किंवा मुख्यमंत्री बळीराजा पानन रस्ते योजनेमध्ये या रस्त्याचं मजबूतीकरण करणे. मला विश्वास आहे की रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे 3,950 रस्ते जर आपण केले तर रस्त्यावर झाल्यानंतर जमिनीच्या किमती ह्या 10 पट वाढतील आणि एक नवीन प्रकारचं प्रोडक्टिव्हिटी तयार होईल. आमच्या शेतकऱ्यांना दुबार तिबार पिकं घेता येतील. क्षेत्रस्थान असल्यामुळे फार अडचण आहे. दुसरा आम्ही विचार केला आहे की 1 जानेवारी 2011 पूर्वी जी सरकारी जागेवर जी लोक बसलेली आहेत त्या ठिकाणी त्यांचं सर्वेक्षण करायचं पूर्ण जिल्ह्याचं, आणि सर्वेक्षण करून याची यादी आम्ही डिस्प्ले करणार. त्या भागाचे आमदार जे असतील त्यांना आम्ही देणार
आणि मग 3 प्रकारच्या विविध योजनेतनं पहिली योजना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये क्लस्टर स्कीम तयार करून त्यांना घरं देणे, ज्या जागेवर आहेत त्याच जागेवर रेग्युलाइज करायचं अडचण नसेल तर त्याच जागेवर रेग्युलाइज करणे, त्यांना पट्टे वाटप करणे, 1,500 फूटपर्यंत जागा वाटप करणे आणि त्याचे रजिस्ट्रेशन करून देणे. केवळ पट्टा नाही तर रजिस्ट्री करून देणे, हा निर्णय आम्ही करणार आहोत. किंवा समजा स्कॅटर्ड असे वेगवेगळ्या प्रकारचे अतिक्रमण असतील त्यांना एकत्र ग्रुप्स घेऊन तयार करून क्लस्टर निर्माण करणे. गायरांवर सुद्धा जे लोक बसलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही आता रेग्युलाइज करण्याचा निर्णय आम्ही करतोय. तसंच आम्ही 15/10/2024 पूर्वी जी खाजगी जागेवर घरं झाली आहे पण ते नियमितीकरण झालं नाही, त्याचं मानव नियमितीकरण त्यांना तुकडेबंदी कायदा हटल्यामुळं त्यांचं घरं कायदेशीर करून देण्याचा निर्णय आम्ही करतो आहे. आता लवकरच शेतकरी सन्मान योजना जी आलेली आहे, आमच्या महिला भगिनींना प्रत्येक महिलांना शेतकरी दर्जा असल्याचं कार्ड देणे. ती शेती असलीच पाहिजे तिच्या घरी असं नाही, ज्याकडे 7-12 असला पाहिजे असं नाही, तिच्याकडे शेती असेल की नसेल, ती शेतात शेतमजूर जरी करते तरी तिला, शेतात कुठला व्यवसाय करतं तरी तिला आम्ही शेतकरी दर्जा देण्याचं कार्ड देणार आहोत. त्यातनं केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजना आमच्या शेतकरी बहिणींना मिळणार आहे. हा सर्वात महत्त्वाचा निर्णय आम्ही या ठिकाणी करतो आहे की रायगड जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना ज्यांना वन हक्क पट्टे वाटप झाले आहेत अशा शेतकऱ्यांना जो त्यांचा मालकीचा जो हक्क आहे, पट्टा आहे पण मालकी मिळाली नाही, शेती करतो पण त्याला गव्हर्नमेंटच्या योजना मिळत नाही, अशा जवळपास 18,000 शेतकरी या जिल्ह्यामध्ये आहेत ज्यांना 7E आणि 12E लागू होणार. 7E 12E तर हा नमुना लागू झाल्याबरोबर त्या सर्वांना केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार, जो लाभ आतापर्यंत मिळत नाहीये. आणि सर्वात महत्वाचं की इथला लँड बँक जी आहे रायगडची, तर लँड बँकिंग मोठ्या प्रमाणावर प्रायव्हेट लोक करतात आहे. 40 एकर 50 एकर 100 एकर क्लस्टर तयार करतात आहे, पण त्यावर कुठलाही उद्योग उभा करत नाही. या जिल्ह्यामध्ये जवळपास 900-950 क्लस्टर असे आहेत ज्यांनी जमीन तर घेतल्या, क्लस्टर तयार करण्याचा भूमिकेत घेतल्या, पण एकही क्लस्टर तयार केला नाही किंवा रोजगार तयार केला नाही किंवा इंडस्ट्रीयल क्लस्टर डेव्हलप केलं नाही किंवा ज्या कामाकरता त्यांनी 63 नियमांनी परवानगी घेतली ते कामच केलं नाही. म्हणजे या जिल्ह्याची जमीन घेतली पण या जिल्ह्याला एक प्रकारची छळवणूक केली आहे. या सर्व लँड बँक परत घेण्याचा निर्णय आम्ही करणार आहोत. लवकरच त्यांनी तो उद्योग सुरू करावा, ज्या कामाकरता शेतकऱ्याची जमीन त्या कामावर घ्यावी, नाहीतर मग त्यांनी जमीन वापस करावी. हा निर्णय आम्ही करतो आहे. आणि शेवटचा, या राज्यामध्ये हा कायदा आहे, शेतकरी असल्याशिवाय शेतजमीन खरेदी करता येत नाही. शेतकरी असल्याशिवाय शेतजमीन खरेदी करता येत नाही. पण या राज्यामध्ये डुप्लिकेट काही लोकांनी शेतकरी दाखवून शेतजमिनी खरेदी केल्या आहे, त्यांची इन्क्वायरी आम्ही करणार आहोत, त्यांची चौकशी आम्ही करणार आहोत. आणि या सर्व शेतजमीन ज्या बोगस घेतलेल्या आहेत त्याची इन्क्वायरी या राज्यामध्ये करायची आहे. साधारणतः सिंधुदुर्गमध्ये झाला आहे, रत्नागिरीमध्ये झाला आहे, रायगडमध्ये सुद्धा ज्यांच्याकडे शेतजमीन नाही अशा लोकांनी शेतजमीन विकत घेतली आहे. कायदा असा आहे की शेतजमीन असल्याशिवाय शेतजमीन घेता येत नाही. आणि तिसरं महत्वाचं, 3 वर्षामध्ये शेतजमीन घेतली असेल तर 3 वर्षात ती जमीन पिकाखाली आणावं लागतं, नाहीतर सरकार जमा होतं. हा कायदा आहे. पण या कायद्याचं पालन मात्र रायगड जिल्ह्यात झालं नाही. अनेक जमिनी मोठ्या मोठ्या लोकांनी घेतल्या पण त्या पडीत ठेवलेल्या आहे, त्याचं कुठलं पीक पाणी घेत नाही. आणि त्यामुळं पीक पाणी घेणार नसाल तर मग शेतजमीन कशाला घेतली आहे, तर ती जमीन एक तर वापस करावी लागेल गव्हर्नमेंटला. जरी प्रायव्हेट असेल तरी सरकार ती ताब्यात घेईल, कारण तुम्हाला कायद्याने जावं लागेल. तुम्ही अमाप जमिनी घेऊन त्या पडीत ठेवू शकत नाही, त्याला तुम्हाला कल्टिवेट करावं लागेल. काही ती कल्टिवेट करा, तुम्ही किमान ग्रास लावा, किमान त्या ठिकाणी काहीतरी शेतजमीन करा किंवा काहीतरी बांबू लागवड करा, काहीतरी कल्टिवेट करावी लागेल. तुम्ही पडीत ठेवू शकत नाही. त्यामुळं ॲग्रिकल्चर लँडला उपयोगात आणणे, ॲग्रिकल्चर लँडला मजबूती देणे ही आम्ही या ठिकाणी भूमिका स्वीकारली आहे. आणि आदिवासी शेतकऱ्याच्या जमिनी ज्यांनी अव्वाच्या सव्वा भावाने लाटल्या आहेत, आदिवासीला फसवलेला आहे. आणि त्यामुळं काही ठिकाणी आदिवासी लोकांची तक्रारी आल्या आमच्याकडे रायगडमध्ये की आमची जमीन या धनदांडग्याने लाटलेली आहे, मला फसवलेलं आहे. अशी आम्ही 39 प्रकरणं आता जिल्हाधिकाऱ्यांनी हातात घेतलेल्या आहे. त्या लोकांच्या जमिनी परत करून त्या आदिवासीला परत करण्याची भूमिका आमची आहे. जवळपास 39 जमिनी आता परत करण्याचा विचार आम्ही करतोय. किती मोठा माणूस राहू दे, त्यांनी आदिवासी जमीन खरेदी केली असेल, ते नियमात नसेल किंवा परवानगी घेऊन केली नसेल सरकारची, तर मात्र ती जमीन परत द्यावी लागतं. तेही आम्ही करणार आहोत.
पण तुमचं म्हणणं सत्य आहे की त्यांचं काहीतरी झोन कार्यालय त्या जिल्हास्तरीय असलं पाहिजे. नवई डेव्हलपमेंट अथॉरिटीचं झोन जसं कार्यालय आहे तसं नियमात त्याच्यामध्ये जेव्हा डेव्हलपमेंट अथॉरिटी तयार केला त्यामध्ये अंतर्भूत आहे की झोन कार्यालय तयार केलं पाहिजे. आता जे तुम्ही भूमिका मांडली की हे नऊ डेव्हलपमेंट अथॉरिटीचे झोन कार्यालय हे जिल्हास्तरीय असलं पाहिजे, याची भूमिका नक्की मला मांडता येईल आणि करून घेता येईल त्यांच्याकडनं, डेव्हलपमेंट अथॉरिटीकडनं. नाही मला मान्यच आहे ना, डेव्हलपमेंट अथॉरिटीचं कार्यालय जिल्हास्थानी असलंच पाहिजे. ते ही भूमिका मांडता येईल मला, मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन. नाही, गावठाण विस्तारचा मधल्या काळामध्ये थोडा थंडाबस्त झाला. आता गावठाण विस्ताराची पुन्हा नवीन भूमिका सरकारने स्वीकारली. परवाच माझ्याकडे एका जिल्हाधिकाऱ्यांनी गावठाण विस्ताराची नवीन या ठिकाणी कसं ते जुनं कालबाह्य झालेला जुना कायदा गावठाण विस्ताराचा. आता आधुनिक या काळामध्ये इतक्या जमिनी महाग झाल्या प्रायव्हेट लँड. त्या प्रायव्हेट लँड सरकारने अक्वायर करून गावठाण विस्तार करता देणे हे आता कठीण झालं आहे. त्यापेक्षा आता हा विचार केला की आपण जे एक छोटे क्लस्टर तयार करायचे, क्लस्टरमध्ये गावठाण करायचे किंवा क्लस्टरमध्ये गव्हर्नमेंट लँडवर त्या आबादी पाडायच्या. त्यांनी चांगला एक प्रस्ताव माझ्याकडे पाठवलेला आहे. 3-4 कलेक्टरने बसून तो प्रस्ताव तयार केला आहे. त्यामध्ये मग गावठाण विस्तार करायचा असेल त्यांना पैसे कुठून द्यावे, गव्हर्नमेंट लँड असेल तर मग फारच चांगलं, असे 7-8 विषयावर अभ्यास केला लागेल. कारण आता एखादी प्रायव्हेट लँड गावाच्या बाजूला घ्यायची असली तर प्रचंड मोठा 5 पट पैसा द्यावा लागतो शेतकऱ्याला. थोडं कठीण झालं आहे गावठाण विस्तार. पण तरी तर रिजनल प्लॅनमध्ये आता काय आहे की रिजनल प्लॅनमध्ये गावठाणापासून 200 मीटर क्षेत्र हे रहिवासी आहे. जरी ॲग्रिकल्चर दिसत असलं आपल्याला, पण 200 मीटरपर्यंत रहिवासी क्षेत्र आहे रिजनल प्लॅनमध्ये. गावठाणच्या पासून 200 मीटर, त्या 200 मीटरमध्ये जे रहिवासी झोन आहे त्यावर टार्गेट करून काहीतरी तिथे गव्हर्नमेंट लँड वगैरे असेल त्या ठिकाणी प्रायव्हेट आम्ही करणार आहोत. नाहीतर मग काहीतरी क्लस्टर स्कीमला जावं लागेल. गावातल्या लोक जास्त, एका घराचे 2 घर झाले, 2 घराचे 4 घर झाले, भाऊबंदी वाढली, भावकी वाढली, या सर्वांची यादी तयार करून त्याचा क्लस्टर तयार करून त्या क्लस्टर स्कीममध्ये जावं लागेल. तर आमच्या शासनाच्या विचाराधीन आहे. गुरुचरणाचा जो विषय आहे तो राज्यामध्ये लगभग 2 लाख बेकायदा बांधकाम आहे गुरुचरणावर राहतात. आणि सुप्रीम कोर्टाने गुरुचरणाबाबत कडक भूमिका घेतलेली आहे. अशा वेळी शासन म्हणून तुम्ही काय करणार, म्हणजे कशा पद्धतीने? गुरुचरणाकरता आत्ता सरकारने निर्णय घेतलेला आहे. गुरुचरणामध्ये जेवढे घरं आहेत 2011 पूर्वी ते घरं कायदेशीर करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्यांना पट्टेवाटप करून त्यांचे रजिस्ट्रेशन करून द्यायचा निर्णय घेतलेला आहे. ग्रामपंचायतनी नमुना 8 मध्ये त्यांची एंट्री घ्यायची आहे आणि आमच्या महसुली अधिकाऱ्यांनी त्याचं रेग्युलेशन करून द्यायचं आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टाची भूमिका क्लिअर आहे. 180 एकर जमीन तुम्ही ऐकत तो जागेचा विषय आहे सर, महत्वाचा विषय आहे आणि तो घेणं आपल्याला. तुम्ही आत्ताच बोलले माहिती तो विषय नाही सर. आपल्याला जर माहित नाही तर मी आपल्या माहिती अशी करू इच्छितो की 88 रोजी 180 एकर खरेदी खर्चाची जमीन झाली. आता भावनिक विषय मांडला. अशा